ईश्वर भक्ताची काळजी कशी घेतो? अदृश्य कृपेचे रहस्य परमार्थ वचन. ईश्वर भक्ताची काळजी घेतो हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. पण ही काळजी नेमकी कशी असते? ती नेहमी आपल्याला दिसते का, की ती अदृश्यपणे कार्य करत असते? समर्थ रामदास स्वामी सांगतात, ईश्वराची कृपा ही नेहमीच असते, पण ती आपल्या अपेक्षेप्रमाणे नसते. भक्ताला वाटतं की देवाने संकट दूर करावीत, दुःख नष्ट करावं, सर्व काही सोपं करावं. पण ईश्वराची काळजी घेण्याची पद्धत वेगळी असते. तो संकट टाळत नाही, तर संकटातून मार्ग दाखवतो. भक्त जेव्हा पूर्ण श्रद्धेने देवावर विश्वास ठेवतो, तेव्हा त्याच्या जीवनात एक अदृश्य शक्ती कार्य करू लागते. अडचण आली तरी त्याला योग्य मार्ग सुचतो, योग्य माणसं भेटतात, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळते. हे सगळं योगायोग नाही, हीच ईश्वराची काळजी आहे. कधी कधी ईश्वर भक्ताला परीक्षा देतो, कारण कच्चं सोने ताप केल्यावरच शुद्ध होतं. तसेच भक्त संकटातून जातो, पण त्या संकटात तो तुटत नाही, उलट अधिक मजबूत होतो. ईश्वर भक्ताला 3 प्रकारे सांभाळतो. 1. बुद्धी देऊन योग्य अयोग्य याचा निर्णय घेण्याची ताकद देतो. 2. धैर्य देऊन संकटात खचू देत नाही. 3. अंतःशांती देऊन बाह्य परिस्थिती काहीही असो, मन स्थिर ठेवतो. भक्ताला कधी वाटतं मी एकटाच आहे, पण प्रत्यक्षात तो कधीच एकटा नसतो. जेव्हा मार्ग दिसत नाही तेव्हा ईश्वर दिशा देतो. जेव्हा शक्ती कमी पडते तेव्हा तो बळ देतो. जेव्हा मन खचतं तेव्हा तो आधार देतो. ही काळजी नेहमीच दिसत नाही, पण अनुभवायला येते. समर्थ सांगतात, फक्त देवाकडे मागणं नव्हे, तर स्वतःला त्याच्या हवाली करणं ही खरी भक्ती आहे. जेव्हा माणूस पूर्णपणे समर्पित होतो, तेव्हा ईश्वर त्याची सर्व जबाबदारी स्वतः घेतो. आजच्या काळात माणूस ताण, भीती आणि असुरक्षिततेत जगतो. त्याला वाटतं की सर्व काही त्यालाच करावं लागेल. पण जेव्हा तो देवावर विश्वास ठेवतो, तेव्हा त्याच्या मनावरचं ओझं हलकं होतं. म्हणून ईश्वरावर श्रद्धा ठेवा, नामस्मरण करा आणि संयम ठेवा. कारण ईश्वर भक्ताला कधीच सोडत नाही. तो त्याची काळजी घेतो, शांतपणे, अदृश्यपणे, पण नक्कीच. जय जय रघुवीर समर्थ.